तर तिकडे लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेल्या पंढरीमधील चंद्रभागा नदीला देखील प्रदूषणाचा विळखा पडलेला आजही कायम असल्याचं चित्र आहे। हे नदी प्रदूषण रोखण्यासाठी वारकऱ्यांमध्ये जनजागृती केली जाते। शिवाय चंद्रभागेला प्रदूषणमुक्त करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या नमामि चंद्रभागा अभियानाच्या कालमर्यादेतही वाढ करण्यात आली। नमामि चंद्रभागा अभियानाच्या अंतर्गत 48.25 कोटी किमतीच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे। राज्य शासनाने 34.65 कोटी इतका निधी वितरित केलाय आणि या योजनेअंतर्गत सांडपाणी व्यवस्थापन आणि अनुषंगिक कामं प्रगतीपथावर आहेत। तर नदी प्रदूषण रोखण्यासाठी आता जनजागृती केली जाते। 48.25 कोटींच्या कामांना मान्यता देण्यात आलेली आहे। चंद्रभागेला देखील आता प्रदूषणाचा विळखा बसलेला आहे। एक महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। खबरदार